आपण काय केलं, यमक असणारे शब्द घेतले. कोणते घेतले सांगा म्हणा. झरा, करा, घरा, चरा, चारा, मारा, भरा, स्वरा, बारा, गारा, धारा, दारा, भारा, तारा, पारा. एवढं कळलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांना बांधायचं आहे. कशात? ओळीमध्ये बांधायचं आहे. पण एक अट आहे की हे शब्द कधी कुठे आले पाहिजे, शेवटी. कुठे आले पाहिजे, शेवटी. तर आता आपण यातलं नाव घेऊ, तारा. ठीक आहे. तारा आणि घरा घेऊ. तारा, घरा. तारा, पळाली घरा. तारा पळाली घरा. आलं शेवटी घरा. नंतर आता आपण बारा घेऊ का. ठीक आहे. घड्याळात कुठं वाजन बारा, घड्याळात वाजले बारा. घड्याळात वाजले बारा. आलं बारा शेवटी रा. त्याच्यानंतर आता आपण हे घेऊ, स्वराचं घेऊ का. स्वरा. स्वराने दिला नारा. करूया आपण. स्वरा आणि नारा. हां. स्वराने दिला नारा. आलं शेवटी नारा. स्वराने दिला नारा. आता आपण धारा करू. धारा. धारा करू. काय करू. धारा कुठून येईल, धारा कुठून येईल, धारा पहालवरून. बरं, धारापेक्षा पहिले काय येईल, पावसाच्या आधी काय येईल. धारा. धारा म्हणजे पावसात येणार आहे. त्याच्या आधी काय येईल, काय सुटन रे, वारा आहे ना. सुटला जोऱ्याचा वारा. सुटला जोऱ्याचा वारा. बघा, घरा झालं, बारा झालं, नारा झालं, वारा झालं. सुटला जोऱ्याचा वारा. मग वारात काय होईल, मग वारा गेल्यानंतर धारा येईल. धारा कुठून येते, आभाळातून येईल रे. हा. सुटला जोऱ्याचा वारा, पडल्या आभाळातून धारा. पडल्या आभाळातून धारा. पडल्या आभाळातून धारा. नंतर पारा. पारा वाढवायचा का, कोणाचा पारा वाढवायचा, पारा कोणाचा वाढते. आता इथं नाव घेऊ आपण. विरा. विरा नाव आहे ना. विराचा चढला पारा. विराचा चढला पारा. कोणा पारा चढणे म्हणजे राग येणे. का बरं राग आला असेल त्याला. नंतर मारा होते. मारा कोणाचा होईल, आता पाऊस